महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचार हा अतिशय जोमानं चालू आहे. भारतीय जनता पार्टीचे या प्रभागाचे चारही उमेदवार निश्चित विजयी होतील अशी मला अपेक्षा आहे. या प्रभागातून मी निवडणुकीला उभा नाही. निवडणूक लढतो माझा छोटा भाऊ ज्याचं नाव विश्वजित बुधवंत आहे. आणि या पॅनलमध्ये एकूण 4 जण असून एक जागा ओबीसीला, एक जागा ओपनला, एक जागा एससीला आणि एक जागा एसटीला अशा आरक्षित आहेत. दिनांक 2 तारखेला ज्या दिवशी फॉर्म वापस घ्यायची तारीख होती त्या दिवशी एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे श्री वामन मोरे जे की तिकिटाच्या स्पर्धेत होते पण ज्यांना उमेदवारी नाही मिळाली, मग त्यांनी अपक्ष त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म ठेवला आणि 2 तारखेला त्यांनी त्यांचा फॉर्म विड्रॉल केला आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व 4 उमेदवारांवर विश्वास ठेवून, या जिल्ह्याचे नेते वरपुडकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला आणि या ठिकाणी या 4 लोकांना पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्याच्या नंतर दिनांक 3 तारखेला एक दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडली, जे की आजपर्यंत राजकारणामध्ये इतक्या वर्षाचं आम्ही ऍक्टिव्ह राजकारण करतो पण अशा पद्धतीची कधीही घटना घडलेली नाही. या ठिकाणी सगळेच पक्ष आपापलं नशीब आजमावत आहेत. आमचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे काही मंडळी प्रचार करत असताना जवळपास एक 50-100 पोरं, त्याच्यामध्ये प्रभागातले काही पोरं आणि इतर भागातले काही बरीचशी मंडळी, ज्या मंडळींनी अक्षरशः प्रचार चालू झाल्यापासून आमच्या भागामध्ये धुमाकूळ घातला असून त्यांचं कार्यालय इथं माझ्या बाजूला आहे. आपल्या माध्यमांच्या सर्व प्रतिनिधींना माझी विनंती की आपण त्या भागातल्या जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घ्या. रस्त्यावर गाड्या लावणे, दारू पिऊन त्या ठिकाणी हुलडबाजी करणे, रात्री 12-1 वाजेपर्यंत धिंगाणा करणे, अशा पद्धतीने सगळे त्रस्त मंडळी आपली त्यांची प्रतिक्रिया आपल्याला देतील. त्या दिवशी आमच्या घरच्या महिला जवळपास एक 50-100 महिला प्रचार करत असताना साडेगावकर म्हणून जे की गजाननगरमध्ये आहेत, गजाननगर त्यांचं घर आहे, त्यांच्या घराच्या त्या ठिकाणी प्रचार थांबवला आणि माझ्या गाडीमध्ये बसून उमेदवार म्हणजे आमच्या दीपकजी शिंदे आहेत यांच्या वहिनी, यांच्या मंडळी, आमच्या भावाच्या मंडळी, आमच्या भावाची मुलगी, त्यानंतर जुकटे म्हणून जे एसटीतले उमेदवार त्यांच्या मंडळी, स्वामी जे एससी कॅटेगरी लढतात त्यांच्या मंडळी, सगळ्या घरच्या महिला मंडळ गाडीत बसून जात असताना त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे एक 50-100 पोरांचं टोळकं मध्ये आलं. ड्रायव्हरने हॉर्न वाजवला असता सुद्धा त्यांनी अजिबात बाजूला नाही सरकले. बऱ्याच वेळानंतर त्यांनी असे 2 भागात विभागले. गाडीमध्ये आल्याच्या नंतर माझ्या भावाची मुलगी जिचं वय फक्त 11 वर्ष आहे, तिने काच खाली घेतला असता त्या सर्व गुंड प्रवृत्तीच्या पोरांनी त्या ठिकाणी हुलडबाजी करून, नको नकोचे हातवारे करून त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. तिथून मग सगळ्यांना बाकीच्या मंडळीला घरी सोडून ज्यावेळेला आमच्या भावाची मंडळी आणि भावाची मुलगी घरी आली, मी घरी बसलो होतो हॉलमध्ये, येऊन त्यांनी सांगितलं की मोठे पप्पा आता आम्ही काही प्रचाराला जाणार नाही. मला काय झालं बेटा, 11 वर्षाची मुलगी आहे. ती म्हणे असं ते घडीचे गमचे घालून सगळे पोरं की आमचा आक्षेप निवडून येणार आहे, बुधवंत आणि सगळे पडणार आहेत आणि घोषणा देऊ लागले. मी काच खाली घेतलं तर मग मला माझा थोडासा राग अनावर झाला आणि त्यांचं कार्यालय माझ्या जवळ असल्यामुळे मी त्या ठिकाणी ज्या विचारासाठी गेलो असता त्या ठिकाणी ते कोणी नव्हते. वास्तविक अक्षय देशमुख हा इनमॅच्युअर्ड माणूस आहे. त्याचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्याच्या 1 दिवस आधी त्याचं सगळं कुटुंब, त्याच्या महिला मंडळ, आया भगिनी ज्यावेळी प्रचार करत आल्या आणि आमचे उमेदवार त्या ठिकाणी प्रचार करायला गेले होते, आमच्या भावाने त्या सगळ्यांचं दर्शन घेतलं, त्याच्या बहिणीचं, त्याच्या आईचं, आणि त्यांनी हे प्रकार केला. मग मी तिथे गेलो असता ते कोणी सापडून नाही आले. ते सोनू पवार नावाचा जो एसटीचा कॅन्डिडेट आहे, जोही आमच्या भागातलाच आहे, सगळे याच भागात राहतात, आमचे आज 25-30 वर्ष गौरवाचे संबंध आहेत. मी त्याला फोन केला, रागामध्ये मी त्याला काही शब्द बोललो. त्यानंतर अक्षय देशमुखचा कॉन्टॅक्ट झाला नाही. अक्षय देशमुख त्या ठिकाणी आल्यानंतर त्याची आणि माझी थोडीशी बाचाबाची झाली. बाचाबाची झाल्याच्या नंतर मी माझ्या घरी आलो आणि माझ्या घरी त्याचा भाऊ ऋषी देशमुख, त्याचे काका बाळासाहेब देशमुख सन्माननीय आमचे मामा आणि सगळेजण, त्यांचा ग्रुप, आम्ही सगळे बसलो असता मागच्या वेळी जे आमच्या विरोधामध्ये लढले होते आणि आज जे आमच्या पॅनलमध्ये आहेत ते दीपक शिंदे आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला ते वामन मोरे, ज्यांना काही माहित नाही इकडे काय झालं, ते त्यांच्या दुचाकी वाहनावर येत असताना 50 लोकांचा मॉब त्या ठिकाणी आला. हे दीपक शिंदे बलशाचे असून
त्या दिवशी त्यांच्या हाताला एक गंभीर इजा या ठिकाणी झाली. वामन मोरेला चाकू लागला. ती घटना आपण सगळ्या माध्यमांनी पाहिली, दाखवली, मीडियातही आली. पण आपल्याला दुसरी गोष्ट माहित नसेल की दीपक शिंदेच्या हातामध्ये त्याच्या 2 बोट या ठिकाणी जखमी झाले. डॉक्टर आनेरा साहेबांनी त्या त्यांना सांगितलं की आपण एक काम करू, 2 दिवस पाहू काय होतं. त्याच्यात आमचे 2-3 दिवस गेले आणि काल ऑपरेशन करून त्याच्या हातामध्ये रॉड टाकला. वास्तविक आता स्वतःला भावी महापौर म्हणून घेणारे, मागच्या वेळी स्वतःला नगरसेवक म्हणून घेणारे कधीच नगरसेवक नव्हते. अक्षय देशमुख हा कधीही नगरसेवक नव्हता. मागच्या वेळी माझ्यासोबत अक्षय देशमुखच्या आत्याबाई, म्हणजे आमच्या आत्याबाई, म्हणजे स्वर्गीय राजेश देशमुखची आई माझ्या पॅनलमध्ये होत्या आणि विरोधी पॅनलमध्ये आमचे हे शिंदे होते. वास्तविक शिंदे माझ्या भावाचे बालमित्र, पण तरी सुद्धा आम्ही निवडणुकीच्या पद्धतीने लढली आणि मी त्या ठिकाणी 2,500 एवढ्या मताधिक्याने निवडून आलो आणि अक्षय देशमुखच्या आत्याबाई त्या मला वाटते 100-125 मतांनी निवडून आल्या. काल त्यांनी एक अजाणतेपणातून एक अनमॅच्युअर्ड ज्याला म्हणू असं स्टेटमेंट दिलं की बुद्धवंत लोकांच्या दारावर जात आहे आणि बुद्धवंत लोक काढून देत आहेत. अरे राजा, तुला निवडून आणणारच मी. तू निवडून येतो 125 मतांनी, मी निवडून येतो 2,500 मतांनी. आणि दूध का दूध, पाणी का पाणी उद्या 15 तारखेला होणार आहे. लोकशाही पद्धतीने आपण निवडणूक लढा, लोकशाही पद्धतीने आपण आम्हाला कंटेस्ट करा. पण काहीतरी खोटेनाटे वांदे, काहीतरी खोटेनाटा, एक फेक नेरेटिव्ह या ठिकाणी तुम्ही पसरवू नका. वाद विशाल बुधवंत आणि अक्षय देशमुखचा झालाच नाही. आमची बाचाबाची झाल्यानंतर मी जेव्हा घरी आलो त्याच्यानंतर दीपक शिंदे, उमेदवार रामा शिंदे यांचे छोटे बंधू दीपक शिंदे आणि अक्षय देशमुख या दोघांची हालमारी झाली आणि अक्षय देशमुखच्या 50 पोरांनी दीपक शिंदे आणि वामन मोरेला मारहाण केली. हे सांगण्यासाठी मी आतापर्यंत माध्यमांच्या समोर आलो नव्हतो, कारण की कशाला, आता त्यांच्या आपले अगदी घरगुती संबंध आहेत. पण त्याची जी पद्धत आहे, आपण पाहिलं असेल की आतापर्यंत त्याच्याही पक्षातली जी ज्येष्ठ मंडळी आहे, ज्यांनी स्वतःचं आयुष्य 20-25 वर्ष पक्षासाठी दिले, त्यांनाही त्यांनी बाजूला सरून आज एक असं त्याच्या दृष्टीने उचलून झेप घेतली. माझं आमचं म्हणणे तरी आम्हाला इतकं मोठं व्हावं. पण राजकारण करत असताना एक पद्धत असते, एका पद्धतीने राजकारण करा. दीपक शिंदे हा अतिशय चांगला पोरगा, मार खाऊन सुद्धा, त्याच्या बोटामध्ये रॉड टाकून सुद्धा त्यांनी कुठेही काही वाच्यता केली नाही. पण आज माध्यमांच्या समोर यायची गरज याच्यासाठी पडली की त्यांनी चित्र असं तयार केलं ज्याला आपण फेक एक निगेटिव्ह म्हणतो की अक्षय देशमुख आणि बुधवंतचा वाद. अक्षय देशमुख आणि बुधवंतचा वादच नाही, आमची बाचाबाची किरकोळ झाली. पण दीपक शिंदे बलसेकर, ओपनचा उमेदवार रामा शिंदेचा छोटा भाऊ, याला मारहाण झाली. याच्या संबंधीचे सगळे एक्सरे, याच्या संबंधीचे सगळे पुरावे, आणि त्यांनी परवा बोलताना सांगितलं माझ्याकडे सीसीटीव्ही आहे. माझी माध्यमाला विनंती आहे की आपण जाऊन ते सीसीटीव्ही काढावेत, ज्या सीसीटीव्ही मध्ये 50 जण दीपक शिंदे आणि वामन मोरेला मारहाण करत आहेत. सत्य परिस्थिती या प्रभागाच्या आणि परभणीच्या लोकांना आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरस्थानी मी अगदी मनातून ज्यांना मानतो ते अजितदादा पवार असतील, सगळी ज्येष्ठ मंडळी त्या पक्षाचे, त्यांनी पाहावं की आपण नेमकं कोणत्या माणसाला एवढं मोठं करून त्या माणसाच्या विश्वासाच्या जीवावर काय करत आहोत. अजितदादाकडे मी अजिबात तक्रार करणार नाही. अजितदादा हे अतिशय धुरंधर महाराष्ट्राचे नेते, म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सगळ्या परिस्थितीत जाण आहे. त्यांना आता पण आज त्या पक्षात ते काम करतात. दादांना मला एकच सांगायचंय की हा जो प्रकार झाला, या प्रकाराला आपण थोडस कुठेतरी आपण स्वतः एक पक्षाचे सुप्रीमो म्हणून त्यांना जाब विचारला पाहिजे. आणि अशी प्रवृत्ती जे की लोकांच्या मुलीबाळी प्रचार करत असताना त्यांना घोषणाबाजी करणे, विरोधामध्ये नको नको ते बोलले. 10-11 वर्षाच्या मुलीला जेव्हा ती येऊन रडते आणि तिची व्यथा सांगते की मोठे बाप्पा मी उद्यापासून प्रचाराला जाणार नाही, कुठं राजकारण चाललंय? हे काय धुऱ्याचं भांडण आहे? हे खानदानी दुश्मनी आहे? अरे बरं, तुमचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत ना, ते तर पहा. आणि तुम्ही असा एक काहीतरी चुकीचा प्रपोगंडा करू नका ना की वाद बुधवंतचा आणि वाद अक्षय देशमुख आणि बुधवंतचा वाद कुठे. मारहाण तुम्ही दीपक शिंदे बलसेकर आणि वामन मोरेला केली. वामन मोरेला का केली? तर वामन मोरेनं भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. मग कुठेतरी चुकतंय. याची शहानिशा पक्षाच्या वरिष्ठांनी करावी, माध्यमांनी करावी. आणि त्यांनी सांगितलं की ते बुधवंत आला वगैरे. माझी विनंती आपल्याला की आपण त्या भागात जा, सगळीकडे सीसीटीव्ही लावलेत, त्या सीसीटीव्ही मध्ये 50 जण, 50
प्रभागाच्या बाहेरचे लोक येऊन फक्त 2 माणसांना मारतात. कुठला तरी अनुचित मोठा प्रकार त्यांच्या घराचा प्लॅन होता आणि मला असं वाटतंय की त्यांना त्यांचे ते म्हणतात बुधवंताचा पराभव दिसतोय. अरे पराभव तुम्हाला दिसतोय, वाद तुम्ही करताय, वाद आम्ही नाही करत. लोकशाही पद्धतीने जे होईल, लोकांचा शेवटी मत देणारी जनता, मायबाप, त्यांच्या मनावर कोणाला मतदान करायचं. तुम्ही लोकशाही पद्धतीने मत मागा, तुमचा विजय होईल. जर लोकांना तुमचं हे सगळं पटलं नाही, लोकांना आम्ही अपील झालो, लोक आम्हाला मतदान करतील. एवढं मला या प्रसंगी बोलायचं. आम्ही दुपारी 1:30च्या दरम्यान आम्ही मावळ हॉटेलला जेवायला गेलो, जेवण केलं. मग तिथून आम्ही दोन वाजता निघालो की आम्ही पाण्याच टाकीकडून आलो, विद्यापीठ गेटपासून पाण्याच टाकीकडे आलोत की तितक्यामध्ये आम्ही दीपक भाऊ गाडी चोलू लागली. मग नंतर दीपक भाऊनं त्या अक्षय देशमुखच्या वडिलांना आवाज दिला, त्यांच्या हाताला धरलं, काय चाले तुमचं हे काय चाले म्हणून. मग आम्ही उतरलो खाली की डायरेक्ट मागून माझ्या अटॅक झाला की मला एकट्याला धरलं. मग नंतर दीपक भाऊ वाढवायला गेले की दोघाला बी धरलं. 25 ते 30 जण. मला इथं काय मारलं ते वार लागला. मग नंतर आग झाली मला सगळं झाल्यानंतर. मग नंतर मी पोलीस स्टेशनला गेलो, साहेबाला कंप्लेंट दिली की यांच्याजवळ हत्यार आहे. याच्या आधी बी एकदा कल्पना दिली ती, पण ती थोड्यानं सापडली नाही. समजा ती वेपन त्यांच्यासोबत आहे अजून सुद्धा. शहानिशा साहेबाला सांगितले मी, शहानिशा करा, त्यानुसार चालू आहे. मी प्रभाग 4 मधला दीपक शिंदे. आमचे मोठे बंधू रामभाऊ शिंदे हे ओपन मधून उभा टाकलेले आहे. आणि त्या दिवशीची घटना अशी झाली आहे का, मी वामन मोरे आम्ही दुपारी 2 वाजता 2:30 वाजता जेवायला गेलतो. आम्ही मावळा हॉटेलात जेवण केलं. आम्ही इथं काय झालं आम्हाला काही कल्पना नव्हती. आम्ही जेवण करून तसं वामन मोरे आम्ही असं प्रचार करत असं आम्ही या साईडनं येऊ लागलो त्यांच्या कार्यालयासमोर. तिथून आम्हाला आवाज दिला म्हणून आम्हाला काही माहीत नसलं, आम्ही तिथं थांबलो. जर आम्हाला पहिले माहिती असलं तर आम्ही बी थांबलो नसतो तिथं. पण आम्हाला आवाज दिला म्हणून आम्हाला वाटलं काय झालं असतात, रोजचीच पोरं असले ओळखीचे असतात, हे असतात. आम्ही थांबलो, काय झालं, कार्यालय जवळ असल्यामुळं. मग तिथं आवाज दिला की एकदम हुल्लडबाजी केली. एकदम वामन मोरेच्या अंग आले. बाबा वामन मोरेनं आम्हाला पाठिंबा दिला आणि ते त्यांच्या अंग आले म्हणून मी त्यांना हे केलं तर ते माझ्या बी अंग आले म्हणले. एवढी त्यांची दादागिरी हे झाली. तर तुम्ही प्रत्येक देशमुख कॉर्नर झालं, तुम्ही उघडा महादेव बघा, कुठं मंगळमूर्ती बघा, सगळ्या लोकांना तुम्ही विचार त्यांची दादागिरी किती. आणि हे जे पोरं आजकाल हे सगळे हुल्लडबाजी पोरं आहे सगळे. त्यांना सेन्स नाही, काय मानस नाही, काही नाही. कुठं बी दादागिरी करायची, कुठं बी पोरापोरीला छेडाछेडी करायची. हे असं प्रकारे तुम्ही कोणा वार्डामध्ये कुठं विचारायचं नाही.